वेटेड ॲव्हरेज मेथडचा फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपण घेतला होता, तसाच थर्ड क्वेश्चन एक प्रॅक्टिससाठी घेऊ. स्टोअर्स लेजर फॉर द मंथ ऑफ मार्च 26. हाच प्रश्न तुमचा मी आधी एका थर्ड व्हिडिओमध्ये फिफो मेथडने सोडवलाय. त्यात नॉमिनल एक दोन व्हॅल्यू चेंज करून फक्त आपण हा प्रश्न सॉल्व्ह करून घेतो. त्यामुळे फिफो मेथडने कॅल्क्युलेशन वेगळं येईल. वेटेड ॲव्हरेज मेथडने कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं व्हॅल्युएशनमध्ये फरक पडेल. क्वांटिटी वाईज फरक काही असत नाही, कारण शेवटी स्टॉकची क्वांटिटी सेम राहते, फक्त व्हॅल्युएशन बदलते. जुना आणि नवीन स्टॉक असेल त्यानुसार. तर डेट 1ला डेट 1ला ओपनिंग स्टॉक आहे 6010. त्याप्रमाणे इथे ओपनिंग स्टॉक 6010, अमाऊंट आले 60,000, तो लिहिलाय. डेट 6ला परचेसेस आहेत 8,000 ॲट 10.5. डेट 6ला परचेसेस आहेत 8,000 ॲट 10.5. परचेसेस 8,000 ॲट 10.5 म्हणजे व्हॅल्यू 84,000 आली. बॅलन्स लिहिताना परचेस असले की आपण क्वांटिटी प्लस क्वांटिटी घेतो, म्हणजे 6 प्लस 8 म्हणजे इथे 14,000 आले. आणि अमाऊंट सुद्धा 60,000 प्लस 84,000 म्हणजे आपलं अमाऊंट सुद्धा आलं 144. तर क्वांटिटी आणि अमाऊंट काढल्यानंतर आपण इथे डिव्हाइड करून बॅलन्सचा रेट घेतो. 144 डिव्हाइड बाय 14,000, रेट आला 10.29 परचेस केल्यानंतरचा फायनल बॅलन्स. नेक्स्ट आहे डेट 10ला सेल्स आहेत 7,500, रेट 16 असेल पण तो आपण पोस्टिंगसाठी वापरत नाही. त्यामुळे डायरेक्टली फक्त इश्यूज मध्ये क्वांटिटी बघायची. 7,500 युनिट्स इश्यू केले. त्याला आधीचा क्लोजिंग बॅलन्सचा जो रेट असेल तो आपण इथे यूज करतो. व्हॅल्यू आली 77,175 अशी व्हॅल्यू आली. आणि बॅलन्स घेताना इश्यूज मधली क्वांटिटी मायनस आणि इश्यूज मधली व्हॅल्यू मायनस, अमाऊंट मायनस करून काढायचं. 14 मायनस 7,500 म्हणजे इथे आले 6,500. आणि 144 मधून 77,175 मायनस करायचे. इथे व्हॅल्यू आली 66,825 मायनस केल्यावर. आणि इथला जो रेट काढायचा त्याची पद्धत मी आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी, म्हणजे 66,825 डिवाइड बाय 6,500 आपलं अमाऊंट येईल 10.28 रेट कॉलम मध्ये घेण्यासाठी. त्याच्या पुढचं डेट 12ला परचेसेस आहेत 4,500 ॲट 10.8. परचेसचं पोस्टिंग इथे केल्यानंतर आपली बॅलन्स कॉलम मधली व्हॅल्यू लिहिण्यासाठी 6,500 म्हणजे बॅलन्स आधीचा जो होता तो त्याच्यामध्ये 4,500 क्वांटिटी ऍड करून आपली इथे व्हॅल्यू आली 11,000 क्वांटिटीमध्ये. आणि अमाऊंटसाठी 66,825 मध्ये 48,600 प्लस करायचे. इथे आले 115,425, 115,425 असे आले. रेट काढताना अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी, म्हणजे 115,425 मधून त्याला डिवाइड बाय 11,000 केले की 10.49 असा आपला रेट येतोय. नंतर डेट 19ला परचेस 2,500 ॲट 11 इथे घेतले. क्वांटिटी घेण्यासाठी 11,000 प्लस 2,500 म्हणजे इथे 13,500 आले क्वांटिटी. आणि अमाऊंटसाठी आधीच्या बॅलन्सचा अमाऊंट त्याला प्लस परचेसचा अमाऊंट 27,500 म्हणजे आपल्याकडचा एकूण स्टॉक झाला 1,42,925 एवढा स्टॉक झाला. नंतर सेकंड लास्ट ट्रान्झॅक्शन आहे सेल्सचं. तर सेल्स आपल्याला इथे दिसत आहे 8,000 ॲट 17. प्रश्न तिथे मी कॉपी करून घेतलाय स्क्रोलिंग साठी प्रॉब्लेम नको म्हणून. क्वेश्चन वेगळा नाहीये, तोच आहे. 23ला सेल्स 8,000 ॲट 17. त्यामुळे डेट आपण इथे घेतली आहे 23. सेल्स केले 8,000 आणि सेल्सचा रेट कुठलाही दिलेला असू दे, आपण आपल्या स्टॉकचा रेट इथे इश्यूज साठी दाखवतो. त्यामुळे 8,000ला याच्या आधीच्या तारखेचा जो बॅलन्स होता 10.59 तो आपण इथे रेट घेतलाय. अमाऊंट आलं 84,720 याने मल्टिप्लाय केल्यानंतर 8,000ला इंटू 10.59 म्हणजे हे अमाऊंट मिळालं. आणि बॅलन्स मध्ये घेताना क्वांटिटी मायनस क्वांटिटी म्हणजे 13,500 मधून 8,000 मायनस करायचे, 5,500 मिळाले. आणि आधीच्या बॅलन्स मधून इश्यूजचा आकडा मायनस करायचा, आपल्याला मिळाले 58,205 बॅलन्स आला. आणि रेट काढण्यासाठी आधीचीच पद्धत, अमाऊंट त्याला डिवाइड बाय क्वांटिटी करायची, म्हणजे 58,205 डिवाइड बाय 5,500 म्हणजे इथे आपल्याला 10.58 असा रेट मिळाला. आधी 10.59 होता, तो बदलून फक्त एक पैशाचा फरक पडलाय, पण तो अप्रॉक्सिमेटली जो आलाय तो रेट आपण इथे घ्यायचा. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन आहे लॉस बाय थेफ्ट 340 युनिट्स, म्हणजे 340 युनिट्स आपली डॅमेज झाली किंवा लॉस झाले थेफ्टमुळे. त्यामुळे इश्यूजला पोस्टिंग घ्यायचं. 340 युनिट्स आपल्याकडून गेलेत. त्यामुळे पोस्टिंग केल्यानंतर याला रेट जो याच्या आधीच्या तारखेचा बॅलन्स कॉलम मध्ये आलाय तोच रेट इथे घ्यायचा. अमाऊंट आलं 3,597. बॅलन्स कॉलम मध्ये फायनल बॅलन्स लिहिताना 5,500 मधून लॉस बाय थेफ्टची क्वांटिटी मायनस करायची. अमाऊंट आलं 5,160. 5,500 मधून 340 वजा केले, 5,160 आले.
आणि तसंच 58,205 मधून 3,597 मायनस केले की आपल्याला मिळाले 54,608, 54,608 एवढे इथे मिळाले. आता हा आकडा मिळाल्यानंतर फक्त फायनल रेट आपल्याला काढायचा आहे. अमाऊंटला डिवाइड बाय क्वांटिटी करून 10.58 असा रेट आला. आणि तो लिहिल्यानंतर महिना मार्च असल्यामुळे 31st ला क्लोजिंग बॅलन्स आहेत ते फक्त क्वांटिटी आणि अमाऊंट कॅरी फॉरवर्ड करायचे. फायनल बॅलन्स आपला आला 5,160 युनिट्स आणि 54,608. वेटेड ॲव्हरेज मेथड, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम किंवा कंटिन्युअस इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, थँक्यू.